हा बघा किती सुंदर आपलं पालक बटर चिकन तयार झालेलं आहे। त्यासोबत मी प्रथाचं पीठ वापरून मस्त असे वडे पण केलेले आहेत आणि ते पण चवीला फार छान झालेले आहेत। हे बटर चिकन तुम्हाला कसं वाटलं पालक घालून? आवडलं तर लाईक करा, स्नेहलता लाईफस्टाईलवर जाऊन नक्की बेल बटन दाबा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि कसं वाटलं तुम्हाला हे चिकन? बघा किती सुंदर दिसतंय ना, पण मी खाऊ शकत नाही कारण मी व्हेजिटेरियन आहे। बाय बाय, धन्यवाद। तर आपण साहित्य बघूया। साहित्य फार काही लागत नाही याला। तर इथे आपण काय केलंय, कांदा घेतलेला आहे, 2 कांदे घेतले, 2 टोमॅटो घेतलेला आहे, त्याच्यानंतर लसूण आलं घेतलेलं आहे, त्याच्यानंतर इथे आपण मगज बी घेतलेला आहे, इथे काजू आहेत। तर आपल्याला काय करायचंय, कांदा आणि टोमॅटो आणि मगज बी आणि काजू हे सगळं आपलं छान असं गरम पाण्यामध्ये 5 मिनिटं उकळून घ्यायचे। तर मी इथे पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे, त्याच्यात आपण कांदा टोमॅटो मगज बी आणि काजू घालून घेऊया आणि 5 मिनिटं आपण त्यांना छान उकळी काढून घेऊया। हे बघा आपण काय केलंय आता, इथे बघा काजू, कांदा, टोमॅटो आणि मगज बी हे सगळं छान असं 5 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचंय पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये। तर आता आपण हे शिजवून घेऊया, नंतर मग याच्यामध्ये बाकीचं जे काही साहित्य लागेल ते आपण नंतर बघूया। तर आता पहिल्यांदा हे आपण 5 मिनिटं छान शिजवून घेऊया। याने काय होतं, आपली जी ग्रेव्ही आहे ना ती छान अशी मऊसूत होते, मुलायम। आणि ही जी ग्रेव्ही आहे ना, तुम्ही कुठल्याही पदार्थांना म्हणजे कुठल्याही पातळ रेसिपी ग्रेव्ही करायची असेल ना तर तुम्ही वापरू शकता। ही हॉटेल टाईप आपली ग्रेव्ही होणार आहे मस्त अशी। तर चला आता आपण हे आधी शिजवून घेऊया 5 मिनिटं। हे बघा आपला कांदा टोमॅटो काजू मगज बी छान शिजून झालेला आहे। एक 5-6 मिनिटं मी छान शिजवलेलं आहे आणि आता ते बाउलमध्ये काढलेलं आहे। आपण करणार आहोत ना पालक बटर चिकन। तर इकडे मी आता एक अख्खी जुडी पालकाची स्वच्छ धुवून उकडायला ठेवलेली आहे। उकडायला म्हणजे एक 5 मिनिट आपण त्याला छान वाफवून घ्यायचे पालकला आणि नंतर थंड झाल्यावर तिची पेस्ट करायची आहे। तर छान आता पालक आपण वाफवून घेऊया एक 5 मिनिट। हे बघा आता आपल्याला वाटण्यासाठी मी इथे भरपूर कोथिंबीर मुठभर घेतलेली आहे, 3-4 हिरव्या मिरच्या चवीनुसार घेतलेल्या आहे, आलं आहे, धन आहे, त्याच्यानंतर इथे लसूण घेतलेला आहे आणि इथे तुम्हाला दिसत आहे काळी मिरीचे 4 दाणे आहेत आणि 4 लवंगा आहेत, ते आपल्या तिखटाप्रमाणे घ्यायचे। आणि इथे आपण पालक उकडून घेतलेला आहे, इथे कांदा काजू वगैरे आपण छान शिजवून घेतलेला आहे। आता ह्या सगळ्याची पेस्ट करायची आहे आणि इथे 1 किलो आपण बोनलेस चिकन घेतलेलं आहे, त्याला छान आलं लसूण आपण कोथिंबीर अशी पेस्ट दही वगैरे लावून त्याला छान असं चोळून घ्यायचंय आपल्याला। आता इथे आपण चिकनला मस्त असं दही लावलेलं आहे। दही म्हणजे मी 3 चमचे दही चांगलं फेटून घेतलंय। इथे कोथिंबीर आलं आणि लसूणची पेस्ट आहे। तर हे सगळं आपल्याला मस्त असं एकत्र चोळून घ्यायचं याला आणि एक 5-10 मिनिटं आपल्याला ठेवून द्यायचंय। तर हे सगळं आपण एकत्र मस्त लावून घेऊया सगळ्या चिकनला। हे सगळं मी लावून घेते एकत्र। बघा छान आपलं चोळून झालेलं आहे। एक 10 मिनिटं आपण ठेवूया साईडला आणि मग आपण करायला घेऊया चिकन। आता आपण बटर चिकन म्हटलं आहे तर आपण याच्यामध्ये आधी थोडंसं तेल घालूया, कारण डायरेक्ट बटर नाही घालता येणार आपल्याला। आणि आपण बटर घालूया, मस्त होणार आहे चिकन छान। ते आता गरम झालंय, याच्यामध्ये आपण थोडीशी कसुरी मेथी पण घालणार आहोत, थोडीशी हातावर हे करायची आणि कसुरी मेथी पण आपण घालत आहोत। त्याच्यानंतर आपल्याला तमालपत्र घालायचं आहे आणि हे ज्या वाटलेल्या ग्रेव्ही आहेत त्या पण घालायच्यात आपल्याला सगळ्या। हे जे आपण ही पण वाटलेली ग्रेव्ही आपल्याला याच्यात घालायची, ज्या सगळ्या दाखवल्यात त्या सगळ्या आपण वाटून घेतलेल्या आहे, मस्त पेस्ट करून घेतलेली आहे। छान हे शिजवून घ्यायचं आपल्याला मस्त असं। छान याला मस्तपैकी शिजवायचं आपल्याला। छान आपली शिजत आलेली आहे। आता 1 चमचाभर आपण याच्यामध्ये किचन किंग मसाला घालतोय, 2 चमचे घालते। थोडासा आपण गरम मसाला पण घालणार आहोत, चमचाभर। थोडीशी दालचिनीची पावडर घालूया आपण,
नंतर आपण थोडासा चिकन मसाला घालूया, थोडा 1 चमचाभर घातलाय. आता हे छान परत आपण हलवून घेऊया मस्त. छान आपल्याला शिजवून घ्यायचे मस्त असं. आपली ग्रेव्ही छान झाली पाहिजे चवीला. छान 1-2 मिनिटं अजून होऊन देऊया आपण. आता छान आपले शिजलेले आहे. आता याच्यात आपण मस्त असं चिकन घालूया. लेग पीस आहेत. छान असं सगळ्या बाजूनी मस्त असं हलवून घेऊया, म्हणजे सगळीकडे छान लागेल ते. आता 1-2 मिनिटं आपण झाकून ठेवूया. हे बघा, आता आपण काय करायचं, याच्यामध्ये मीठ घालायचंय चवीनुसार. आणि आता आपण जी पालकची पेस्ट वाटलेली आहे ना, ती पण आपण घालून घ्यायची आहे. परत एकदा आपण छान हलवून घेऊया. आहा, खूप सुंदर दिसते बघा. शाही झालेलं आहे आपलं चिकन. बटर पालक चिकन मस्त झालेलं आहे. आता काय करायचं आपल्याला, याच्यामध्ये आपल्याला जेवढं म्हणजे जेवढं तुम्हाला पातळ घट्ट ठेवायचं आहे त्याप्रमाणे आपल्याला गरम पाणी घालायचंय. आता आपलं सगळं घालून झालेलं आहे. आता आपण झाकण लावून 2 शिट्ट्या करायच्या आहेत. आता आपल्या शिट्ट्या झालेल्या आहे आणि तो कुकर पण थंड झालेला आहे. आता आपण बघूया. बघा किती सुंदर झालेली आहे आपली ग्रेव्ही, मस्त अशी. आणि मस्त पीस पण शिजलेले आहेत आपले. आता छान आपण बाउल मध्ये काढूया.